गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या आदिशा व्लॉग्समध्ये. तर आम्ही सकाळ झालेली आहे, उठलेलो आहे आणि आम्ही बसलेलो आहे हॉलमध्ये. हे बघतायत फोन प्लस टीव्ही. सो बघत राहा आमचा व्लॉग कंटिन्यू. आज आम्ही दोघं सोबत ब्लॉग बनवू, कारण काल तर मी माझ्या ताईकडे होती आणि परवाला पण. काल मी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता आज चालू आहे. आजचा बेत आहे कोंबडी वड्याचा. तो आज वेनसडे आहे तर म्हणून आज कोंबडी वडे करतोय. तर आता किचनमध्ये आज पप्पाच्या हातची भाजी आहे. तर आज किचनमध्ये भाजी वगैरे सगळं रेडी आहे, म्हणजे चालू आहे काम. तर इकडे चिकन वगैरे पूर्ण उकळ वगैरे करून झालेली आहे आणि मसाला वगैरेचं काम बाकी आहे. तर भाजीचं काम आज पप्पाचं आहे आणि कोंबडी वडे तळण्याचं आणि ते काय करायचं काम मम्मी आणि साक्षी करणार आहे. तर आणि माझं काम आहे ब्लॉगिंग करणं. ठीक आहे. तर आता भाजी झाल्यानंतर साक्षी आणि मम्मी कोंबडी वडे करून घेतील रेडी आणि मग जेवताना तुम्हाला आम्ही दाखवूच कसे लागतात कोंबडी वडे आणि काय कसे कसे बनवतात. तर कोंबडी वडे बनवतानाही आम्ही इंस्टाग्रामवर रील टाकू ती कोंबडी वडे बनवताना. तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करा आणि आमचं पेज पण. आणि आम्ही फेसबुकवर पण एक पेज ओपन केलं आहे, आजच ओपन केलं आहे, साक्षी आदित्य मेमाच्या नावाने. तर तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तर आता भेटूया डायरेक्ट कोंबडी वडे करताना आणि भाजी करताना. तुम्हाला काय क्लिप्स वगैरे असतील तर क्लिप्स वगैरे तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. सो इंस्टाग्रामवर पण तुम्ही आम्हाला जाऊन फॉलो. तर गाईज तर आता एक गोष्ट होणार आहे. साक्षी माझी मुस्टॅच कट करते, म्हणजे जास्त नाही का, जी इथून इथून तोंडात चालली आहे जी मुस्टॅच माझी, तर ते कट करते. कारण की ती बोलली की व्हिडिओमध्ये ते दिसतंय की तुमची मुस्टॅच इकडनं आतमध्ये चालली आहे. तर मी ते कट करते. तर ती आता घर घर बसल्या कट करून राहिली गाईज. तर मला आता काहीच माहित नाही की कसं. बडबड करा तर कसं होईल अशो करते. हम्म, हम्म, हम्म. ओपन करा. तर तुम्ही बघू शकता गाईज बरोबर कापली आहे का नाही आयडिया नाही, आता मला दिसत नाही. बट बघा. आता मला माहिती नाही गाईस ती कशी झाली आहे काय झाली आहे. आता मी मिररमध्ये जाऊन बघतो की झाली आहे का नाही ती व्यवस्थित. हा गाईस झाली आहे झाली आहे. पहिल्यांदा काहीतरी कोणची गोष्ट व्यवस्थित केली आहे तिने, तर झाली आहे गाईस आता बरोबर. आता हे बघू शकता आता व्यवस्थित झालेली आहे. आता ती इकडच्या आतमध्ये. पैसा हा पैसा पैसा मेरा प्यार पैसा मेरा पैसा. प्यार. प्यार 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 क्या करेंगे, पैसा चाहिए अपने को. देखा गाईस, बघितलं गाईस. पैसा. तर फर्स्ट टाइम आज साक्षी कोंबडी वडे करते. तुम्ही बघू शकता तर कोंबडी वडे कशी करते, ते काय करते आता. काय असतील, कारण इथं फर्स्ट टाइम आहे इथे कोंबडी वडे बनवणं. आणि हे बघू शकता वडे आवळाचा बॅटर आणि तिकडे तेल आणि त्या साईडला होते चिकन झालेला आहे. बघू आता त्याच्या हातचे कोंबडी वडे कसे फुगता की नाही फुगत, आता आपण बघूच ते. आज त्याची इम्तिहान की घडी आहे, काय इम्तिहान की घडी आहे काय की आज कोंबडी वड्याचे वडे फुगतात. विदर्भातली आहे, हा मग कोकणातली नाही. कोंबडी वड्या कोकणातली नाहीये. कोण बोल कोकणातले आहे, विदर्भातले नाही आहे. हो ना मम्मी. मग कुठे असतील, पण असं थोडी आहे की ते कोकण कोकण कोकणी लोकच करू शकता असं थोडी आहे. असंच आहे ते. असं नाहीये. आंबोळी येते का आपल्या इकडे, कोणाला करतात ते कोकणातली आहे म्हणून येते त्यांना. कोकणातले मग आता आपण कधी ट्राय नाही केला आंबोळी करायला म्हणून, नाही तर आपण मग जर रेसिपी बघून बघून ट्राय करू शकतो कोणची गोष्ट. युट्यूबवर भरपूर चान्सेस आहे जे आपण करू शकतो, पण आपल्याला करायचे नाही ना आम्हाला आराम. तर तुम्ही बघू शकता काय आता ती कोंबडी करते ती आता लाटून तेलात टाकते. त्याला तो काढायचं काम माझं आहे. तर ते एकदम बारीक यांनी करते कारण की तुटलं नाही पाहिजे. बघू वारा वारा वाटतं
ओपन इकडनं काढू इकडनं. तिचा फर्स्ट टाइम आहे काय ते एवढा थोडा तिला प्रॉब्लेम होतोय, बट हळूहळू ते पण शिकून जाईल. आरामात टाका. तेलात टाकल्यानंतर काम माझं आहे की त्यावर तेल पद्धतशीर पूर्ण टाका. ते जोपर्यंत तिला फुगत नाही तोपर्यंत तिला तेलामध्ये ठेवा. तर हे एक काम तरी मला लावलं आहे. तर मी आणि ते आम्ही दोघं मिळून करून राहिलो आता. ही फुगली सगळ्यात ते बघू शकता, पुरी फुगलेली आहे दोन्ही साईडवर. जशी ती माझी बायको फुगते तशी पुरी फुगलेली आहे. ठीक आहे. एक दोनदा ती फुगून झाली हे करता करता. ठीक आहे तसं होतं, बस. तर आता मी आलेलो आहे किचन मध्ये. तर मी कधीपासून आलेलो, तर आता मी करतो हिला हेल्प. कारण की एका साईडला कोंबडी वडे करतोय आणि एका साईडला मी तळतोय. कारण की एका टाइमला तिला कोंबडी वडे तळून आणि तळायला जमणार नाही. सो तिने मला बोलवलेलं आहे की तुम्ही या आणि मला मदत करा. तर काय आता आम्ही आलोय बेडरूम मध्ये. एसी वगैरे लावले कारण की एवढं गरम झालेलं ना, अक्षर डोकं गरम झालेलं. तर कोंबडी वडे बनून झालेले आहे, भाजी पण बनून झाली आहे. थोडंसं आता आम्ही थोडा इथे बेडरूम मध्ये येऊन रेस्ट करू एक 10-15 मिनिटं आणि आता जाऊ मग आम्ही जेवायला. आमचा असा एक्सपिरियन्स होता कोंबडी वड्याचा की चांगला होता, मला आवडला बनवताना. नाही काय जिरली. माझी चांगल्या प्रकारे कुठून कुठून जिरली आहे. त्याच्यानंतर मी माझ्या या मुखातनं कधीच कोंबडी वड्यांचं तर नाव काढणार नाही असं या व्यक्तीला वाटत आहे. नाही काय मी कोंबडी वडे खाणार, कितीही त्रास होते पण कोंबडी वडे खाणार. कारण कोंबडी वडे आणि चिकन बेस्ट ऑप्शन. काय माहिती त्याला तर जेवणही मागते की नाही. चपात्या नको करू म्हणून भातच कर. नाही नाही ठीक आहे. आता आम्ही थोडं आराम वगैरे करून घेतो आणि थोड्या वेळात आम्ही जेवायला जाऊ आणि जेवण झाल्यानंतर आम्ही वापस तुमच्याशी कंटिन्यू करू. जमले ना कोंबडी वडे. गाईस आम्ही जेवायला बसलेलो आहे आता आणि आमचे कोंबडी वडे झाले रेडी. आम्ही खायला सुरू केलंय. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि आम्ही तारक मध्ये बघतो जेवता जेवता आमचे डेली नेहमीच. आमच्याकडे म्हणजे पण बसले जेवायला. So, आम्ही आता जेवण करून घेतो आणि तुम्हाला नंतर जेवणानंतर. तर तुम्ही बघू शकता, तर आता आम्ही आलेलो आहे खाली. थोडं सामान घ्यायचं तर मी आणि साक्षी आलोय. तर सामान वगैरे घेऊन झालंय आता आमचं आणि आता आम्ही चाललोय घरी. सो आता बघू थोडंसं बिल्डिंगमध्ये आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये वॉक करू. थोडं वॉक झाल्यानंतर मग घरी जाऊ. कारण की एवढं लवकर पण जेवण करायची इच्छा नाही. आता जेवण करून वगैरे नेऊ घरी जायला. सो आता सपला इथलं तर कुठेतरी वॉक करून घेऊ आणि वॉक केल्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहे बिल्डिंगमध्ये आणि आमचा वॉक करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. गाईस ओके चला भेटूया थोडं. गाईस आता आम्ही खाली आलेलो आहे आणि आमचा वॉक करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आमच्या दोन्ही गाड्या पार्क असतात आणि आम्ही आता पूर्ण वॉक करून झालंय. आता आम्ही थोडा वेळ बसतो खाली आणि आम्ही घरी जाऊ. आम्ही वॉक करायला तिथे आलो कारण की आमचं जेवण झालेलं उशिरा झालेलं जेवण आमचं आणि म्हटलं थोडंसं वॉक करून घेऊ, थोडं जिरून घेऊ जेवण. तर काय म्हणता तुम्ही? काय नाही वॉक करायसाठी मी चांगलाय जबरदस्तीने. हो. बाकी मम्मींचं डोकं दुखत होतं म्हणून मेडिसिन आणायची होती तर म्हणून आम्ही मेडिसिन आणायला आता बसलेलो. वॉक झाला आता बसलोय. तर आता आम्ही बसलोय. जाऊ घरी. एक 5-1 मिनिटांनी आम्ही घरी जाऊ. घरी जाऊन जेवण वगैरे करू. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही परत खाली येऊ. मोस्ट प्रॉब्ली आम्ही पनवेलला जाऊ. कारण की आम्ही नेहमी जेवण वगैरे झालं की आम्ही पनवेलचा राऊंड मारतो आमच्या छोट्याशा गाडीने. आता ही गाडी सध्या बंद आहे कारण की बरेच दिवस झाले ही गाडी चालू होती. तर आता आम्ही ही गाडी वापरतो बरेच दिवस झाले. आणि तिकडे तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे वरती कारण माझ्या नवऱ्याला घरी जायचं आहे. घरी जायची इच्छा झाली आहे कारण कधीपासून वॉक करतोय आम्ही. आता बस झालं. बख्श दो हमें. आता घरी जाऊ. पण मला आवडतं असं खुल्या वातावरणात खाली राहायला. हे यांच्यासारखं नाही रूमच्या रूम मध्ये. काय रूमच्या रूम मध्ये नाही राहत आम्ही भरपूर वेळेस बाहेर असतो. मोस्ट प्रॉब्ली आम्ही जास्त वेळ करून बाहेरच असतो. बट आम्ही गाडीतच असतो ना. मग गाडीत असतो मग तुला का ट्रक मध्ये फिरू? ट्रक मध्ये फिरू का सांग? जाऊ द्यायचं ऐकू नका, बडबड करते नुसती. हा काय म्हणतो तू?
काय बोलत होती की बाहेर फिरणं चांगलं असते. हो बाहेर फिरणं चांगलं असते. लिफ्ट तोडू नको, लिफ्टला खाली होऊ दे. तर आता आम्ही घरी जाऊ, घरी जाऊन जेवण वगैरे करून रेडी होऊ. रेडी झाल्यानंतर आम्ही जाऊ पनवेलला आणि पनवेलला जाताना आम्ही तुम्हाला ब्लॉगला कंटिन्यू करू. ओके. तर बघू शकता आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सकाळचं चिकन होतं, त्याबरोबर आम्ही भात लावलेला. आज आम्ही काढलेलं चिकन भात. तर ते खाऊन आम्ही निघालेलो आहे बाहेर पनवेलला जायसाठी. सो हे माझे हजबंड जे करत आहे ड्राईव्ह. तर आता आम्ही निघालेलो आहे पनवेलला जायला. जसं की तुम्हाला म्हटलेलं आम्ही की जेवण वगैरे झालं की आम्ही पनवेलचा राऊंड मारतो. नेहमी रोजचं आहे आमचं असं डेली शेड्यूल आहे आमचं की आमचं जेवण वगैरे झालं आम्ही पनवेलचा, कारण की आमचं माइंड रिलॅक्स होते. म्हणजे सगळं पूर्ण दिवसाचं टेन्शन वगैरे सगळं असतो. तर जेवण झालं की आम्ही पनवेलचा राऊंड मारतो आणि आम्ही घरी येतो. आधी हे यांच्या मित्रांबरोबर जायचे, पण आता मी आलेली आहे, म्हणजेच यांची धर्मपत्नी बायको. तर म्हणून हे आता माझ्या बरोबर येतात. अगोदर हे मित्रांबरोबर जायचे. जायचं मी. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि आम्हाला रस्त्यामध्ये लागलेला आहे पाऊस. सो आम्ही कुठे उतरलेलो नाहीये बाहेर आणि म्हणून आम्ही आता हा व्लॉग इथेच एंड करतोय, कारण घरी जाऊन तर काही दाखवण्यासारखं नाहीच आहे. आम्ही पण घरी जाऊन झोपणारच आहे. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉग तर मध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला आमचे कोंबडी वडे कसे वाटले आम्ही करताना तेही आम्हाला सांगा. जर तुम्हाला पाहिजे असेल कोंबडी वड्याची रेसिपी तेही आम्ही तुम्हाला देऊ. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, टेक केअर.